विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजवर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय आहे? चित्रवर्णन। काय आहे? चित्रवर्णन। आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे किंवा काय करणार आहे। बघा, आता तुमच्या समोर एक चित्र आलेलं आहे। आलेलं आहे का ना? बघा, नीचे दिए गए चित्र को देखो और उसका वर्णन पढ़ो। आता तुम्हाला इथे काय काय दिसत आहे ते मला तुम्ही सांगा। लवकर सांगा। सांगा की चला मी सांगते तुम्हाला। इथे तुम्हाला काय दिसत आहे? एक वृक्ष आहे मोठा आणि इथे जे बिल्डिंग आहे किंवा त्याची बिल्डिंग आहे त्यामध्ये जे पाऊस येतात त्यामध्ये एक मुलगी किंवा एक मुलगा, अजून एक मुलगा छत्री घेऊन उभे राहून आणि एक छोटासा मुलगा आहे त्यांनी काय केलेले आहे, त्यांना होडी बनवली आहे आणि पाणीमध्ये सोडत आहे। आणि इथे जे आहे लोक इथे उभे राहून दिसत आहे। खूपच जोरात वर्षा येत आहे। तर याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे? असं जे चित्र तुमच्या समोर दिलेले आहे त्यांचं चित्र वर्णन करायचं नाहीतर याचं काही उत्तर लिहायचं। तुम्हाला कळलं? तुम्हाला काय करायचं परत सांगू का मी? हो, तर चला इथे तुम्हाला जे समोर दिलेलं आहे त्या चित्रात तुम्हाला काय करायचं पाहायचं आहे आणि त्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे किंवा कसे तुम्ही लिहिणार किंवा कसं त्यांचं वर्णन करणार हे तुम्हाला करायचं आहे आणि लिहून करायचं आहे। कारण की हा तुमचा चित्रवर्णन आहे। काय आहे? चित्रवर्णन। तर याबद्दल तुम्हाला असंही यांचा अंक भेटणार आहे। तर तुम्ही नीट प्रमाणे जे चित्र तुमच्या समोर दिलेलं आहे त्याला नीट प्रमाणे पाहायचा। कोणती गोष्टी कुठे दिलेली आहे किंवा कोणता वस्तू कुठे ठेवला आहे हे पण तुम्हाला पाहायचं आहे। कारण तुम्ही नाही पाहणार तर तुम्ही नाही लिहू शकतो। कळलं की नाही? हो, तर चला। तर बघा याचं उत्तर जे चित्र आपण पाहिले त्याचं उत्तर मी इथे दिलेले आहे। बघा, इस चित्र वर्षा ऋतू का है। हा जो चित्र होता हे कोणाचा होता? वर्षा ऋतू याचा होता। कारण की या चित्रात तुम्ही पाहिले की खूपच सारे असे ऋतू आहे। त्यानंतर हा जे ऋतू आहे त्यात हा पहिला होता वर्षा ऋतू। दुसरा, आकाश में बादल है। त्यामध्ये आकाशातून काय आले आहेत? बादल आलेले आहेत। बरसात हो रही आणि खूपच जोरात वर्षा होत आहे किंवा पाऊस पडत आहे। वर्षा आने पर बच्चों का उल्लास देने ही बनता है। म्हणजे इथे दिसलेलं आहे की जेव्हा वर्षा होतात, जेव्हा पाऊस पडतात त्यामध्ये आपलं जे दृश्य आहे ते खूपच छान दिसतात आणि त्यामध्ये आपल्याला मुलाला बाहेर नाही सोडायचे, परंतु ते काही करू या, परंतु ते बाहेर जातात। त्यांना घरी बसायचं काहीही ते नाही बसणार। तुम्ही काहीही सांगा, परंतु जेव्हा पाऊस पडतात और तुम्ही त्यांना सांगणार की घरी बसूया, घरी बसू पहा, तर ते नाही पाहणार, त्यांना बाहेर जायचंही आहे। कोई छत पर वर्षा का आनंद ले रहा है तो कोई कुछ बच्चों के घर के बाहर। तर इथे कोणी काय करत आहे? छत्रावर बसून किंवा छत्रामध्ये उभे राहून त्या पावसाचा आनंद घेत आहे। तर कोणी कुठे मुले जे आहे घराच्या बाहेर गलिया म्हणजे ते गल्ली आहे त्यातून बाहेर पडलेला आहे। तर तुम्ही इथे पाहणार आहे की एक जो मुलगा आहे ते उभे राहून ते दुसऱ्या मुलगाला पाहत आहे की तो काय करत आहे आणि इथे एक मुलगी काय आहे की आपल्या हातावर एक छत्री घेऊन ती तिथे उभी त्या वर्षाचा आनंद घेत आहे किंवा पावसाचा आनंद घेत आहे। कळलं? हो, तर यामध्ये एक लड़का पानी में कागज की नाव चला रहा है आणि एक जो मुला आहे त्या होडी बनवली आहे। कोणाचा? कागदाचा होडी बनवला आहे आणि त्यानंतर त्याला पाण्यामध्ये काय करत आहे? बुडत आहे किंवा तिचं वाहट झालेला आहे। तर अशा प्रमाणे तुम्हाला असंही उत्तरे लिहायचं आहे। चित्र बघून काय करायचं आहे? असंही उत्तरे लिहायचं आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा मला। कळलं? छान। तर अजून काय आहे चला बघूया। ही मी तुम्हाला गृहकार्य दिलेली आहे। मी तुम्हाला 2 गृहकार्य देणार। किती 2? पहिला मी तुम्हाला सांगितले की कसं तुम्हाला लिहायचं आहे किंवा कसा त्यांचा प्रयोग करायचा। तर याबद्दल तुम्हाला असं तुमच्या मनात कसं तुम्ही लिहिणार आहे ते मला सांगा। बघा, नीचे दिए चित्र दिए गए हैं उन्हें देखकर उनका वर्णन करो। इथे खालती तुम्हाला मी चित्र दिलेले आहे, तुम्हाला त्यांचं वर्णन करायचं आहे। तुम्ही कशा प्रमाणे त्यांचं वर्णन करणार सांगा लवकरच। चला, इथे काय काय तुम्हाला दिसत आहे ते मी तुम्हाला बोलून घेते, तुम्ही समजून घ्या आणि तुम्हाला लिहायचं आहे। बघा,
इथे कोणाचं तर हॅपी बर्थडे आहे, तर तुम्ही कोणाचं पण नाव ठेवतात. तुम्ही आपल्या स्वतःचं पण नाव ठेवणार तर चालेल किंवा आपले कोणताही मित्र किंवा कोणताही असं प्रमाणे कोणता मित्राचं नावं घ्या जे तिथे आहेत. तर इथे तुम्ही बघते की इथे केक दिलेला आहे आणि जो मित्र तुमचा ज्याचा बर्थडे किंवा वाढदिवस आहे ते इथे उभे आहे आणि त्याचा छानपैकी केक इथे सजवला आहे आणि इथे एक मुलगा किंवा एक मुलगी आहे त्याबद्दल त्यांना 2 टोपी दिलेली आहे आणि खूपच लोक इथे मुलगा किंवा मुलगी इथे उभे आहेत जो त्यांचा मित्र आहे आणि त्यांचं वडील इथे उभे आहे आणि इथे तुम्ही बघणार आहे की इथे खूप छान छान पकवान बनलेलं आहे जे खाद्यपदार्थ आहे जे जेवण आहे ते इथे बनलेलं आहे आणि इथे एक महाराज उभे आहेत ते खाणं बनवत आहे आणि इथे रंगबिरंगी काय दिलंय गुब्बारे दिलेले आहे तिरंगा लावलेला आहे आणि इथे पाठीमागे तिथे लिहिलेलं आहे हॅपी बर्थडे टू यू. तर याबद्दल तुम्ही असा प्रमाणे मी तुम्हाला सांगितले आहे तर तुम्हाला लिहायचं आहे याचं उत्तर कसं करायचं आहे तुम्हाला लिहायचं तर नीट प्रमाणे तुम्ही याचं उत्तर लिहिणार आहे. लिहिणार की नाही हो तर हा तुमचा गृहकार्य आहे की तुम्हाला कसं लिहायचं आहे किंवा त्यांचा प्रयोग कशासाठी केलेले जात आहे हे तुमचा गृहकार्य आहे. तर यांना काय सांगते की चित्रण म्हणजे चित्र पाहून तुम्हाला लिहायचं आहे. हा सर्वोच्च महत्वाची गोष्ट आहे की कारण तुमच्या समोर तुमचं उत्तर आहे तुम्हाला लिहायचं कसं प्रमाणे लिहायचं आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. कळलं हो. तर अजून काही दिसत आहे का तुम्हाला या चित्रात जे असं वाटतं की जे मी नाही सांगणार तुम्हाला असं वाटतं की हा हे पण आपण लिहू शकतो आहेत का असा सांगा मला लवकर तुम्ही सांगा की नाही तसेच चालेल. तर हा झाला आपला पहिला जे तुम्हाला लिहायचं आहे गृहकार्य आहे जे तुम्हाला लिहायचं. आता आपण दुसरा पाहणार. आता बघा इथे दुसरा काय आहे इथे दुसरा काय आहे लोढी. पंजाबीचे यांचे जे उत्सव असतात त्यांना म्हणतात का आपण लोढी. तर याबद्दल तुम्ही पाहणार आहे की या ओळी या लोढीबद्दल तुम्ही पाहणार आहे की लोढी तर इथे अग्नी जळलेला आहे इथे घर आहे आणि इथे एक मुलगी आहे तिची आई आहे तिचे वडील आहे आणि तिचा मुलगा आहे आणि इथे जे आहे तर एक माणूस आहे जे ढोल वाजत आहे कारण की इथे लोढी याचा उत्सव चाललेला आहे किंवा आपण होळी पण म्हणतात तर चालेल. तर इथे नीट प्रमाणे त्यांना काय करत आहे नाचून तर उत्सवचा आनंद घ्यायचा आहे. त्यांना हा उत्सवचा आनंद घ्यायचा आहे त्याबद्दल त्यांनी काय केलेले आहे की त्या उत्सवाचा काय उत्सव कसे बनवले जातात कधी येतात हे पण तुम्ही लिहू शकतात. तर याबद्दल तुम्हाला असं प्रमाणेही लिहायचं आहे की याचा जो उत्सव आहे आपण कसं प्रमाणे लिहितं किंवा कसं प्रमाणे केलेले जात आहे. तर तुम्हाला यांचा शोध करायचा आहे की जो लोढी हे केव्हा येते आणि याला आपण काय काय करते किंवा काय काय नाही करते तर याप्रमाणे तुम्हाला असा प्रमाणे ही चित्राच्या समोर बघून लिहायचं आहे. इथे बघा अग्नी दिलेले आहे अग्नी जलत आहे आणि त्याला गोला करून अग्नी जे आहे त्याला गोला करून तिथे ते नाचत आहे. जे ढोल वाजत आहेत त्या ढोलात गाण्यात ऐकून ते नाचत आहेत. खूप नीट प्रमाणे नाचत आणि वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून जसं आपल्याला वाटतं जे आता आपण आता जे कोविड चाललेला आहे त्यामध्ये आपल्याला असं कुठे फंक्शनला किंवा तिचे उत्सवमध्ये जाणार तर तुम्ही असं नीट प्रमाणे तुम्ही नाचून घ्या कारण की आता आपल्याला 2 फीटाचा अंतर लावायचा आहे. तर अशा प्रमाणे असं मी एक मजाक केलेली आहे. तर याबद्दल तुम्ही असं पाहणार की इथे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या उभं राहून नाचत आहे. ते ढोलच्या आवाजाबद्दलही नाचत आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा मला. कळलं. तर हा तुमचा गृहकार्य आहे 2. तुम्हाला स्वतः लिहायचं आहे चित्र बघून. मी काही उदाहरण तुम्हाला दिलेले आहे. त्याचं उत्तर कशाप्रमाणे तुम्ही लिहिणार हा पण मी तुम्हाला सांगितलं. आता मी नाही हे करणार की लिहून तुम्हाला नाही देणार. तुम्हाला हे गृहकार्य तुम्हाला स्वतः घरी बसून लिहायचं आहे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो की कसं आपण चित्राचं वर्णन केलेलं आहे. ज्या त्या चित्रामध्ये पाहून त्या चित्राचा सगळं लिहायचं आहे. कारण की हा तुमचा चित्रण खूपच चांगले आहे आणि तुम्हाला नीट प्रमाणे लिहायचं आहे. हे सगळं तुम्हाला कोण देत आहे? आस विद्यालय यांचा तर्फे मिळत आहे. तर तुम्ही यांचा मार्ग करायचा किंवा यांचा उपयोग करायचा. यात वेगवेगळ्या विषयाजवळ इथे दिलेले आहे. त्याबद्दल तुम्हाला असं प्रमाणे नीट घ्यायचा आणि नीट यांचा प्रयोग करायचा. तर चित्रवण यांचा उपयोग तुम्हाला केलेला आहे किंवा मी एक तुम्हाला उदाहरण दिलेले आहे ते एक चित्राचं उत्तर पण तुम्हाला दिलं आहे. त्या 2 चित्र मी तुम्हाला दिलं आहे त्यांचं स्पष्टीकरण तुम्हाला करायचं आहे.
कसा करायचा, कसा नाही करायचा हे तुम्ही विचार करून घ्या. जेव्हा तुम्ही विचार करणार तेव्हाही तुम्हाला लिहून येणार. जेव्हा तुम्ही नाही करणार तेव्हा तुम्हाला नाही येणार. तर तुम्हाला काय काय आहे हे सगळ्याचा विचार करून लिहूया. धन्यवाद.